शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आता शालेय बस चालकांची तपासणी होणार। शालेय शिक्षण विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय। समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे मार्गाला प्रवाशांची मोठी पसंती। अवघ्या 24 तासात सुमारे 40,000 वाहन चालकांचा प्रवास। ITI मधील विविध अभ्यासक्रमांचं सुधारित वेळापत्रक जाहीर। सुधारित वेळापत्रकानुसार आता 26 जून पर्यंत करता येणार अर्ज। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। मुंबईतील पालिकेच्या 227 वॉर्ड्सचा आढावा घेणारा तसंच गटाध्यक्ष यांचा लेखाजोखा मांडणारा अहवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत त्यांचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला होता। तुम्ही हिंदू आहात, हिंदू म्हणून जगा असं आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केलंय। हिंदू समाजात प्रचंड जाती व्यवस्था आहे। प्रत्येकाने आपल्या जातीसाठी आरक्षण मागायला सुरुवात केली आहे, पण मुस्लिम समाजात असं चित्र दिसत नाही असंही ते म्हटलेत। यावेळी हिंदू समाजाला एकजूट होण्याचं आवाहन त्यांनी केलं। विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संगनमत केल्याचा आरोप पराभूत उमेदवार अनिल नगवणे यांनी केलेला आहे। तर निवडणुकीदरम्यान तटकरेंचे मातोश्रीवर शेकडो फोन गेल्याचा दावा देखील त्यांनी केल्यानं एकच खळबळ माजली आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा एक राज्य एक नोंदणी अभियानाअंतर्गत सध्या जिल्हा स्तरावर सुरू असलेल्या एक उपक्रमात बनावट दस्तावेजाच्या माध्यमातून सरकारच्याच फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत असल्यानं सरकारची चिंता वाढली आहे। त्यामुळे मृत व्यक्तीला जिवंत असल्याचं दाखवून किंवा बनावट व्यक्तीला उभं करून तसंच मुद्रांक शुल्क चुकवून दस्त नोंदणी करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। बदलती जीवनशैली आणि वाढतं तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचं संकट हे सध्या मोठं आव्हान आपल्यासमोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यामध्ये व्यक्त केली। प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेने काम करण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली। या निर्णयानंतर शहापुरातील भाजपा आदिवासी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले। धारावी पुनर्विकासाविरोधात उद्धव सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव सेना मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे। लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन अंतर्गत सोमवारी 9 जूनला मुलुंड येथील कालिदास सभागृह इथे मेळावा घेऊन याची सुरुवात केली जाणार आहे। उद्धव सेनेच्या या आंदोलनामध्ये मुंबईतील रस्ते घोटाळा, पाणी प्रश्न, राज्य सरकारच्या योजना हे प्रश्न हाती घेण्यात येणार आहेत। वर्ध्याच्या आर्वी ते तळेगाव मार्गाचं काम सुरू आहे आणि रस्त्याचं काम निकृष्ट आणि रस्ता अरुंद तयार केला जात असल्याच्या तक्रारी लक्षात घेता आमदार दादाराव केचे यांनी थेट रस्त्यावर जात पाहणी केली आणि यावेळी रस्ता नियमानुसार होत नसल्याची बाब लक्षात येताच आमदार केचेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। राज्यात सर्वात जास्त पंचायत समिती भाजपकडे आहेत तर सर्वात जास्त ग्रामपंचायत सरपंच भाजपचे आहेत। त्याच पद्धतीने आता महापालिकेत सर्वात जास्त नगरसेवक हे सुद्धा भाजपचे असले पाहिजेत असं आवाहन गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केले। लातूर जिल्हा भाजपचे नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर तसंच भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला। राज्यातील काही आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत। यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे। असं काही असेल तर आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यांच्याशी बोलू, कोणताही आमदार निधीपासून वंचित राहणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। सांगलीच्या कृष्णा काठावर आफ्रिकन चातक पक्षाचं आगमन झालंय। हा चातक पक्षी सध्या पलूस तालुक्यातील कृष्णा काठावर बनचप्पा बनी दाखल झालेला आहे। या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, कर्जमाफी मुद्द्यावरून बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात ते बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत।
अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोजरी येथील समाधीपर्यंत ते बाईक रॅली काढणार आहेत। बाईक रॅलीमध्ये 20,000 शेतकरी आणि कार्यकर्ते येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांचं मानधन वाढ, मेंढपाळ, दूध उत्पादक, मच्छीमार यांच्यासाठी वेगळं धोरण असलं पाहिजे अशा विविध मुद्द्यांवर ते आंदोलन करणार आहेत। सरकारनं जर लक्ष दिलं नाही, कारण जाती ओबीसी मराठा असेल किंवा धार्मिकता असेल प्रचंड, याच्यामध्ये मुद्द्याची लढाई आम्ही लढतोय। या कष्टकऱ्यांचा आवाज होऊन पाहतोय। ते जर सरकारनं लक्ष दिलं नाही तर जिथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही। वेळ आला तर तिथून अंत्ययात्रा निघाल तरी 72, पण आम्ही आता मागे हटणार नाही, हा आमचा निर्धार आहे। मे महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात नाशिक जिल्ह्यातील 12,156 हेक्टरवरील पिकांचं 35.21 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। 1,469 गावांमध्ये 35,757 शेतकरी बाधित झालेले आहेत। या संदर्भातील अंतिम अहवाल प्रशासनाने राज्य शासनाला सादर करत निधीची मागणी केली आहे। 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर येवल्याच्या ग्रामीण भागाला वादळासह पावसाचा तडाखा बसला। नगरसूल, अंदरसूल, गवणगाव या भागात पाऊस झालेला आहे। या ठिकाणी घराचं छत कोसळून 2 वयोवृद्ध आणि एका लहान मुलगी जखमी झालेली आहे। आंब्याच्या हंगामातही केळीला चांगला दर मिळतोय। जूनच्या पहिल्या आठवड्यात 1,650 रुपये प्रति क्विंटलनं भाव मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला समाधानकारक दर मिळतोय। कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सरासरी 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेमध्ये मोठी घट झाली आहे। बाजार समितीमध्ये 269 क्विंटल आवक झाली आहे। सर्वसाधारण दर हा 6,408 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे। मावळमध्ये लोहगड किल्ल्यावर सतत पडणाऱ्या पावसामुळे किल्ल्याच्या काही भागात भूस्खलन झालं। यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही। लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला 2 गावं वसलेली इथे 600 ते 700 ग्रामस्थ वास्तव्यास आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। अनेक घरांवरील पत्रे उडाले तर महावितरण कंपनीचे 150 विद्युत खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला। दीर्घ प्रतीक्षेनंतर हवामान खात्यानं अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिलाय। जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात दमदार पाऊस झाला। उत्तर नगर जिल्ह्यामध्ये या पावसाचं प्रमाण कमी आहे। राज्याच्या अनेक भागात पुढील काही दिवसात मान्सून सक्रिय होणार असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय। 13 जूनपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस पडणार आहे। भुसावळमधील वेल्हाळे धरण पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झालंय। याच तलावातून शेतीला सिंचनासाठी पाणी दिलं जातं, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पंढरी गावाला दरडीचा सर्वाधिक धोका आहे। एका बाजूला समुद्री उधाणाचा धोका तर दुसरीकडे दरडीचा मोठा धोका निर्माण झालाय। दरवर्षी त्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होईल असे 4 दिवसांपूर्वी म्हटलंय। आणि याला उत्तर देताना कर्नाटक सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री आर.बी. थिम्मापूर यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानं पूर येईल या महाराष्ट्राच्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं बागलकोट इथे बोलताना नुकतंच स्पष्ट केलंय। शासकीय कार्यालयातील ई-सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य आहे। यापुढे मागणी करण्यात येऊ नये अशी तंबी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे। राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाखो केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबांचं बँक खातं अद्याप रिकामच राहिलंय। 170 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय झाल्यानंतरही निधी न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षेत राहावं लागतंय। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील बेंबळा ग्रामपंचायतीनं गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांच्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा एक अभिनव आणि समाजहिताचा निर्णय घेतलाय। हा निर्णय घेतल्यानं गोरगरीब आणि शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे।
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील जणुना येथील धरणाच्या गाळ्यामध्ये 2 गायी अडकल्या होत्या। याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच गावातील गोरक्षकांनी दोरीच्या सहाय्यानं दोन्ही गायींना सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवनदान दिलं। पाण्याच्या शोधात या गायी धरणात गेल्या आणि त्या ठिकाणी असलेल्या गाळ्यामध्ये फसल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये लवकरच अमेरिकेमध्ये वापरले जाणारं प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे। याद्वारे सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचं निदान करता येईल। CACR अंतर्गत TMHला ही आधुनिक तंत्रज्ञानाची डिजिटल अँजिओग्राफी सिस्टम मिळणार आहे। राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते। राज्यामध्ये शनिवारी 86 नवे रुग्ण आढळले आणि यामुळे रुग्णांची संख्या 1362 वर पोहोचली, तर मुंबईतील रुग्णांची संख्या 640 इतकी झाली आहे। देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत चाललाय। अनेक राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते। आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसह इतर राज्यात नवीन कोविड रुग्ण समोर आले। नवी मुंबईमध्ये 44 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण 18 रुग्ण बरे झालेले आहेत। शहरातील ठराविक एखाद्या ठिकाणी हे रुग्ण आढळले असून तर विविध ठिकाणी 2 ते 3 रुग्ण आढळून येत आहेत, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। आता एक मोठी बातमी, 4 दिवस कुणीही इकडे तिकडे मिळू दे, राज्यात सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच बसलेत, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील भाष्य केलंय। नितेश राणे काय म्हणालेत मला माहित नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे असं फडणवीस म्हटलेत। जे देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे। सर सगळ्यांचा बाप राणेंनी उस्मानाबाद धाराशिवमध्ये बोलले, ते काय बोलले मला माहित नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना शनिवारपासून देण्यास सुरुवात झाली आहे। मात्र जवळपास 5 लाख महिलांनी KYC पूर्ण केलं नसल्यानं त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत। बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागानं घेतला असल्यानं 5 लाख महिलांना निधी विभागाकडे पडून आहे। एखाद्या करदात्याचा 3 वर्ष जुना वस्तू आणि सेवा कर येत्या जुलैपासून भरता येणार नाही। संगणकीय प्रणाली असा कर आता मुदतबाह्य ठरवणार आहे आणि त्यामुळे करदात्याला प्रलंबित वार्षिक कर भरणा करताना अडचणी येतील। मोठी वर्दळ असलेल्या बदलापूर रेल्वे स्थानकालगतच्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून राहिल्यानं वाहन चालकांबरोबरच बदलापूरकरांना त्याचा मोठा त्रास होतोय। पिंपरीमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं ग्रीन सोसायटी हा उपक्रम सुरू केला। स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढवणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं। नवी मुंबईतील वाशी परिसरात गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या वेळेस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं नागरिकांना श्वास घेणं कठीण झालंय। डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरामुळे संपूर्ण परिसरात गुदमरवणारं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। शिवराज्याभिषेकाच्या 351व्या वर्षानिमित्त 6 दिवसांचा शिवस्मरण भारत गौरव ट्रेन टूर्स उद्या CSMTहून रवाना होणार आहे। रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, लाल महाल, शिवसृष्टी, भीमाशंकर आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक स्थळांना ती भेट देणार आहे। एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणं आणि उत्पन्न वाढीस चालना देणं या हेतूनं उत्पन्न वाढीबरोबर विविध अनावश्यक खर्चात कपात करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत। राज्यात पहिल्या आलेल्या धुळे नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलं। ई-रिक्षा परवान्यासाठी माथेरानमधील हात रिक्षा चालक सोमवारपासून बेमुदत उपोषण करणार आहेत। हात रिक्षा शहरातून हद्दपार व्हाव्यात अशी त्यांची भूमिका आहे।
घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारणीस मुंबई पालिकेनं स्थगिती दिलेली आहे. मात्र शुल्क आकारणीबाबत नागरिकांच्या सूचना आणि हरकतींचं प्रमाण पाहता या शुल्काबाबत मुंबईकरांमध्ये कमालीची उदासीनता असल्याचं दिसून आलंय. 1,20,00,000 लोकसंख्येच्या या शहरातील फक्त 2,700 नागरिकांनी आपले मत नोंदवले. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मुंबई मेट्रो 1 मार्गिकेला 11 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या कालावधीत या मेट्रो मार्गिकेवरून 111 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय. मेट्रोच्या 16 गाड्यांच्या माध्यमातून 12,66,000 फेऱ्यांमधून प्रवाशांनी हा प्रवास केलेला आहे. मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मडगाव इथून एकेरी विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 14 जून रोजी सकाळी 7:30 वाजता सुटेल. सांगली जिल्ह्यामध्ये मे महिन्यात विक्रमी जीएसटी संकलन झालंय. मे महिन्यामध्ये 189 कोटी जीएसटी संकलन झालेलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात मे महिन्यातील 135 कोटी महसुलापेक्षा यावर्षी सुमारे 54 कोटी म्हणजेच 40% वाढ झाली आहे. गेले 3 वर्ष महाड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्याचं काम रखडलंय. सुरुवातीला डांबरीकरण आणि आता कॉन्क्रिटीकरण, त्यामुळे रस्त्याची पूर्ण वाताहत झाली आहे. पावसाळ्यात खड्डे आणि चिखल्यामुळे नागरिक त्रस्त झाले. मुंबईत एका सार्वजनिक शौचालयावर सरासरी 86 लोकांचा भार आहे. त्यामुळे महापालिका लॉट 12 अंतर्गत 14,166 शौचकूप बांधते. तर वस्ती सुधार अंतर्गत 68 सार्वजनिक शौचालयांचे ब्लॉक युनिट पूर्ण झालेले आहेत आणि 62चं काम सुरू आहे. पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या 5 बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई मागील 7 दिवसात उरण, मुंबई, रायगड या समुद्रात करण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची मूर्ती पीओपीची की शाडूची याचा फैसला उद्या होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये उद्या याबाबत सुनावणी होणार आहे. मात्र राज्य सरकारनं पीओपी बंदी लागू केल्यास मुंबईतील विविध मंडळांचे राजे आपल्या नेहमीचीच भव्यता आणि उंची राखून शाडूच्या मूर्तीत दिसू शकतात. मिठी नदी गाळ काढण्यात झालेल्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सिने अभिनेता दिनो मोरिया याला ईडीनं चौकशीसाठी पुढील आठवड्यात हजर राहण्याचे समन्स जारी केलेलं आहे. याला चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या समृद्ध साहित्य परंपरेला न्याय देत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं 99वे पर्व साताऱ्यामध्ये भरावं अशी अनेक वर्षांपासून मागणी होते. अभा मराठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं शनिवारी साताऱ्याला भेट दिली. या समितीनं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि हे संमेलन साताऱ्यामध्ये होण्याची शक्यता असून याबाबतची घोषणा आज पुण्यामध्ये होण्याची चिन्ह आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी संध्याकाळी वाहतूक सेवेमध्ये दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेमध्ये दाखल झाल्यानं संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवशी 24 तासात या महामार्गावरून तब्बल 38,987 वाहनांनी प्रवास केला. यापैकी 5,000 वाहनं नव्यानं वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या इगतपुरी आमणे टप्प्यावरून धावली. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून महामेट्रो बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचं काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे भिडे पूल 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. महामेट्रोनं भिडे पूल बंद ठेवण्याबाबतचं पत्र वाहतूक पोलीस आणि महापालिकेला दिलेलं आहे. हडपसर येथील प्रवाशांना मेट्रोची सेवा मिळण्यासाठी हडपसर, गाडीतळ, मगरपट्टा ते कल्याणी नगर मेट्रो स्थानक अशी पूरक सेवा पीएमपीनं सुरू केली. त्यामुळे हडपसरमधील प्रवाशांना कल्याणी नगर मेट्रो स्थानकापर्यंत सुकर प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. आता 6 पदरी असलेला हा महामार्ग 10 पदरी करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासणं, दर आठवड्याला त्यांची मद्यपान आणि औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. शालेय विभागानं जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्व शाळांना लागू करण्यात आलेले आहेत. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं राज्यातील कौशल्य शिक्षण देणाऱ्या
ITI मधील विविध अभ्यासक्रमांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना 26 जूनपर्यंत अर्ज करता येणार असून प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसंच पहिली गुणवत्ता यादी 9 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 11वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यांचे प्रवेश अर्ज पूर्ण असतील त्यांना 5ही प्रवेश फेरीमध्ये नोंदणी करता येणार आहे. तसंच महाविद्यालयाचा पसंतीक्रम देखील भरता येणार आहे. CBSE तत्सम मंडळांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जर ATKT सवलत लागू असेल तर त्याच मंडळाच्या महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशासाठी ATKT लागू असेल. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम देखील सुरू होणार आहे. बदलत्या काळाशी सुसंगत शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार AIचा अंगीकार करण्यात आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची संख्या 100पेक्षा अधिक असेल तर त्या शाळांना क्रीडा, चित्रकला आणि कार्यानुभव विषयाच्या निर्देशांकाची नियुक्ती केली जाणार आहे. तर या शिक्षकांची नियुक्ती कंत्राटी तत्वावर असेल.